षटक क्रमांक दुसरे घेऊन दीपेश आले. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. का तुम्ही उशीर करताय? पंच त्यांना ताकीद द्या, लगेच खेळायला सुरुवात करा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक इथे कंप्लीट करायचे आहेत. या स्पर्धेमध्ये स्पर्धेचा नियम आहे. काल आपण जवळजवळ 1.5 तास उशिरा होतो रितेश, परंतु तरी देखील आपण सामने कव्हर केले, कारण ही शिस्त आहे. मयूर ग्रुप असेल, त्यानंतर प्रज्वल खडकबाण असेल आणि केदार कांबरी असेल, चिराग, स्वप्नील, या चारही मित्रांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पार मिळते आहे. गुरुदा सज्ज होतोय. पहिला बॉल हा ट्रॅकर होता, फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, भूषण भोपी होते. बॉलला उचलून फेक करतात. 2 धाबा इथे मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 5 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार बेल कमीत कमी 50 धाबा या मॅचमध्ये बनवा आलाच हव्या, कारण समोरचा संघ देखील एक ताकदीचा संघ म्हणून जाणला जातो. याआधी भेट झाली होती दोन्ही संघाची मोपाड्याच्या मैदानावरती, तिथे चांगला क्रिकेट आपण पाहिला शेवटच्या बॉलपर्यंत. परंतु आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा क्रिकेट ते खेळतात यावरती साऱ्यांचं लक्ष लागलंय. इथे देखील फटका विकेट तर केलाय. फटका फर्स्ट लागी काय खेळाडू उपस्थित, त्याच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला ठोकलाय. हा पहिला वार षटकार. या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच मुलाचं योगदान असतं. आम्हाला देखील नेहमीच त्याचं भरपूर सपोर्ट असतो. असे आमचे जुबेरभाई शेख, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. षटकार ठोकला, धावफलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती जोडली गेली. या षटकाराच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलाय 1 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं दीपेश भोपी आता दाखल झाला राईट मोर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे दाद मागतात, पंच सहमत नव्हते. दरम्यान लग्बाच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल. सिंगलच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल पुढे सरकत असताना 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अरबाज सीला तुम्ही पाहताय, जो संघनायक आहे. टॉस त्याने गमावलाय आणि निर्णय वाट्याला आला बॅटिंग करण्याचा. बॅटिंग त्याने स्वीकारली आणि आतापर्यंत मी म्हणेन चांगली बॅटिंग तो करतोय, कारण स्वतः संघनायक आहे. निसार शेख बाद झाल्यानंतर त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. इथे लाईन चेक करावी लागेल. पंचाकडे पाहिलं आषाढभूत नजरेने आणि पंच देखील आता पक्षाप्रमाणे इथे मात्र हात फैलावत असताना दरम्यान 1 धाव बहाल केली. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सकाळच्या सत्रामध्ये थंडगार वातावरणामध्ये, आल्हादायी वातावरणामध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या चौफेर बाजूला गवताचा गालीचा पसरला. इथे पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेनं, परंतु पंच आता सहमत नाही आहेत, कारण टप्पा पडल्यानंतर मी म्हणेन हातभर चेंडू वळवलाय आतल्या बाजूनं आणि त्यामुळेच की काय आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना खरं तर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज दीपेश भोपी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. एक षटकार जरूर आलाय, परंतु तरी देखील तो डगमगला नाहीये या मॅचमध्ये. इथे फटका चांगला आहे, धावा देखील चांगलाच मिळतील. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. इथे मात्र गरुड झेप घेतली जरूर, परंतु त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्रीच्या बाहेर एक चांगला फटका आणि त्या फटक्याचा चटका आता लागेल टीम साई संघाला. 6 धावा. दत्त कडव सरांना तुम्ही पाहता मेंबरच्या भूमिकेत एक स्टायलिश अंपायर म्हणून त्याची ख्याती आहे. 2 षटकार आतापर्यंत आपण पाहिले. सफल झाले. क्रॉस बॅटने खेळायचं होतं, नाही जमलं. व्यवस्थित संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. आय थिंक बॉल शरीरावरती आदळलाय आणि त्यामुळेच की काय फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. इथे धाव मिळणार नाहीये. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल 2 षटकाच्या अति जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत
19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय. खरं तर पॉवर प्लेची आता संसारमध्ये पाबंदी पूर्णपणे हटपून लाभली आहे या मॅचमध्ये, कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचे थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. ठाणे जिल्हा ऑफिशियल हेड गौरवजी सावंत सर, त्यांच्या साथीदार त्यांची पूर्ण टीम, प्रथमेची परब, प्रीतमची मस्कर असतील, सुरेश धुळे असतील, हे देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आणि त्यांच्याच माध्यमातून खरं तर क्वार्ट विथ क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य, आणि त्याच ब्रीद वाक्यावरती ठाम असताना मी म्हणेन फक्त महाराष्ट्रात नाही तर भारताच्या बाहेर जाऊन देखील त्यांची कामगिरी तुम्हाला सातत्याने भरपूर चांगली पाहायला मिळेल. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख पाहायला हवा. भरपूर चांगला क्रिकेट आज आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ या मैदानावरती खेळणार आहे. नेक्स्ट मॅच खरं तर तुम्हाला एक मोठी मॅच पाहायला मिळेल. भाबाळे बी विरोधात म्हात्रेपाडा. एका बाजूला भिवंडी तालुका तर दुसऱ्या बाजूला श्रीमलंगड विभागातून देखील संघ या मैदानावरती खेळताना दिसणार. तदनंतर मुंबई 11 मांडा संघ देखील आज या मैदानावरती खेळणार आहे. आज प्रेक्षकांसाठी मेजबानी असेल. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील जरूर झाली, पंच सहमत नव्हते. दरम्यान षटक क्रमांक तिसऱ्याला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल एक पडली. हर्षद येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. हर्षल तरेला तुम्ही पाहता जो मात्र षटक क्रमांक तिसरे घेऊन दाखल झाला या मॅचमध्ये. खरं तर आमचे तेजे तरे देखील आलेत, जे महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध सिंगर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न केला. मॅम फ्रॉम साई. आणि ज्या प्रकारे कलाकार असतात त्या प्रकारे त्यांच्या नावाचा देखील उल्लेख व्हायला हवा. इथे लाईन चेक करावी लागेल. चेंडूला अक्षरशः सोडून दिला, पाहिलं होतं लाईन खराब आहे, आणि त्यामुळेच की आता केपी सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, आणि त्याच एका धाब्याच्या साथीने मी म्हणेन धावफलक पुढे सरकत असताना 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे दिनेशजी यशवंतराव हे देखील आता जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. जे भावळे बी टीमचे पुरस्कर्ते आहेत त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. पहिला बॉल मी म्हणेन पायावरती अदळला जरूर, परंतु दुसरा बॉल वाईट फेकला. गुरुदास हर्षल राईट मोर द विकेट. इथे देखील लाईन चेक करावी लागेल. पुन्हा एकदा पंच वळतायत. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल. कुणाल पेनकर सरांना आपण पाहतो, जे बदलापूर टीमचे एक चांगले क्रिकेटर आहेत, परंतु आता सध्याच्या घडीला पंच म्हणून त्याची ख्याती आहे आणि चांगला निर्णय आतापर्यंत 3 दिवसामध्ये त्याचा आपण पाहिला. प्रशांत सूर्यराव सर देखील आता जोडी जाती थोड्याच वेळामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. सलग 2 चेंडू आता खराब टाकलेत गोलंदाज हर्षलच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरनं घेतलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पॉइंटला. एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल. भरधाव वेगानं, हरणीच्या वेगानं, चित्त्याच्या चपळाईनं, वाराच्या वेगानं या 2 धावा इथे एकपडल्या गेल्यात, आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रितेश बोपी बाबे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना एक चांगले स्कोरर म्हणून त्यांची ख्याती आहे, आणि आज 4 दिवसामध्ये आपण पाहतोय न चुकता त्यांनी मात्र भरपूर चांगली स्कोरिंग केली आहे या स्पर्धेमध्ये, आणि म्हणून तर समालोचकाचा पाठीचा कळा म्हणून त्यांना म्हटलं जातं. इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागितली, पंच इथे मात्र सहमत नाहीयेत, परंतु लेग स्टिकच्या वरून चेंडू गेला हे त्यांनी सांगितलंय, आणि त्यामुळेच की काय अजून एक चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. 24 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नेक्स्ट मॅच भाबाळे बी विरोधात म्हात्रेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण संपन्न करणार आहोत. इथे देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावले, दुसरीचा प्रयत्न आता करतील का पाहावं लागेल, परंतु नाही आहे, कारण संदेश भोपीला माहिती आहे ते चेंडू घेऊन धावत पळत पोहोचले. दरम्यान एक चिकी सिंगल इथे जोडली गेली. आतापर्यंत म्हणेन एकही मोठा फटका आला नाही आहे या षटकामध्ये, त्यामुळे कमबॅक करण्याचा प्रयत्न कुठेतरी करतोय यावेळेस हर्षल तरेला तुम्ही पाहता, कारण त्यांना देखील माहिती आहे कमीत कमी 55 ते 60 डावा जर बनल्या तर दुसऱ्या डावामध्ये चेस करण्यासाठी थोड्याशा जड जाऊ शकतात. त्यामुळेच की काय आता माझ्या आतमध्ये पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न केला आहे हर्षद तरेच्या माध्यमातून. राईट मोर द विकेटनं इथे लाईन चेक करावी लागेल. पुन्हा एकदा वळलेत, पंच आमच्याकडे इशारे करतात. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुन्हा एकदा सिंगच्या मदतीने 26 धाबा 26 धाबा माफी असावी 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. डीजे भोर त्यांचंही कौतुक व्हायला हवं, ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली.
सलग 4 दिवसामध्ये. बिग हिट ऑन साइडला खेचलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट की इथे मात्र फटका फसलाय. मडी विकेटला आपण पाहतो खेळाडू उपस्थित होता, त्याने एक चांगला झेल टिपलाय आणि अखेर आता परतावा लागेल फलंदाज बाद. परंतु जो पाण्याने दिवा लावतो ना त्याला साई म्हणतात. ओम साईराम. आज गुरुवारचा दिवस आहे त्यामुळे डीजे मास्टर देखील आता सातत्याने साईबाबाचे संगीत वाजवतील. आणि सर्व विनंती आहे टीम भाबाळे बी टिनेजी यशवंतराव यांनी हा संघ आज बांधलाय. त्यांच्या विरोधात म्हात्रेपाडा. एका बाजूला सूरज केणे तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला बुग्या म्हात्रे अशी फाईट जरूर पाहायला मिळेल. कृष्णा म्हात्रे तन्वीर गेलेत नवीन खेळाडू मैदानात दाखल झालेत. या मॅचमध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. माहिती होतं एकामागे एक फलंदाज बाद झालेत. अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव कुठेतरी सावरायचे. त्याच अनुषंगाने सिंगल धाव इथे एकपडली आहे आणि संघाच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. षटक क्रमांक 3 देखील संपन्न झालं. चला ड्रिंक्स मॅन आपण पाणी घेऊन जा. 12 खेळाडू आपणास विनंती आपण पाणी घेऊन जायचे मैदान 4 मध्ये. आणि आता खेळाडू बसतील पाणी पित. आपल्याकडे वेळ आहे. देव्या डीजे भोरला एक सुवर्ण संधी. ऐकूया एक चांगलं संगीत. षटक क्रमांक 14 घेऊन संदेश भोपी. संदेशचा पहिला बॉल लाईन चेक केली आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा येतो आमच्या परत व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. एक धाव बाल केली. धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 14 आता बारगस्त आहे तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर संदेश भोपी एक चांगला खेळाडू आहे परंतु गोलंदाजी मार्गवरती आता तो दाखल झाला या मॅच मध्ये. ऑन साइडला खेचलाय. हा देखील फटका फसला की काय खेळाडू जज करतोय परंतु फक्त पाहत राहिला. पहिल्या बॉलवरती केले संदेश भोपेचं भव्य स्वागत. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर षटकार. धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक चांगला संघ खरं तर जय बच्चू साई नेहमीच चांगला क्रिकेट ते खेळत असतात परंतु आज देखील या मॅच मध्ये आपण पाहतो सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी धाबा आता येतात बॅटिंग करत असताना टीम कुळगाव संघाच्या माध्यमातून. इथे देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु घडलंय काय यष्ट्या उद्ध्वस्त केला. लेग स्टिक वाकवली आहे आणि अखेर तन्वीरला आता पुढच्याच बॉलवरती मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
नवीन खेळाडू अरबाज बी आता दाखल झाला. अरबाज ए, अरबाज बी, अरबाज सी असे 3 खेळाडू तुम्हाला या कुळगाव टीम मध्ये जरूर पाहायला मिळतात. इथे देखील पहिला बॉल फेस करतोय अरबाज बी ला. तुम्ही पाहता इनफिल्डच्या बटन की त्याचा प्रयत्न, त्याचा फसला पूर्णपणे. मी म्हणेन त्याला डॉमिनेट केलं. षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे, परंतु घडले काय, पंच इशारा करतील. हेच धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू डेट केला, त्यामुळे इथे धाव मिळणार नाही आहे. या खेळासाठी खरं तर कुळगाव टीम भरपूर माहीर आहे. आज थोडीशी घाई केली मी म्हणेन निसारबाई शेख यांनी, अन्यथा आता चांगली धावसंख्या लागली असती स्कोर कार्डवरती, कारण डावकर आताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आहे. सलगचा पुढचा बॉल आता तुम्हाला डॉट पाहायला मिळतो आहे. 4 चेंडूचा खेळ मी म्हणेन आता संपन्न झाला, कारण पहिल्या बरोबर षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावसंख्या वेगाने पुढे सरकेल, परंतु आता सलग 3 बॉल बीट करतोय. मैदानाच्या चारपती तुम्ही पाहता गोलंदाजी करत असताना संदेश बोपी, स्ट्रायकिंग एरियावरती अरबाज. इथे लाईन खराब आहे, लाईन चेक केली आहे पंचाने. DK सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. एखादा आपण पाहतोय पक्षी ज्याप्रमाणे त्याचा पिसारा फुलवतो ना, तसं आता DK सर देखील इथे पिसारा फुलवत असताना व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक पुढे सरकेल. बिग हिट ऑन साइडला फेकून दिलाय. बराच काळ तो शांत होता, परंतु आता त्यानं देखील सांगितलंय शांत बसायला मी काही संत नाहीये, आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डिबॅकर स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. कडे आता वाटचाल करत असताना संघ बायजन 11 कुळगाव, परंतु दुसऱ्या डावामध्ये देखील अशी तोडफोड बॅटिंग तुम्हाला टीम जय भोजेश्वर साई संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल, कारण नेहमीच आपण पाहतोय संदेश भोपी असेल, त्याच्या साथीनं हेमंत असेल, चांगली बॅटिंग त्याची तुम्हाला जरूर पाहायला मिळते. हर्षद असतील, चांगला क्रिकेट तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये देखील पाहायला मिळेल. केदारजी कांबरी यांना तुम्ही पाहताय, खरं तर चेंडूची पूर्तता करतायत, कारण ज्यावेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो त्यावेळेस मात्र नवीन चेंडू घ्यावा लागतो. त्यामुळेच की काय एखाद्या खेळाडूचं नुकसान होऊ शकतो, आणि तो नुकसान होऊ नये यासाठी स्वतः तुम्ही पाहताय केदार सुनील कांबरी यांना तुम्ही पाहताय, जे स्पर्धेचे आयोजक आहेत, स्वतः जाऊन चेंडू ते घेऊन आले. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा, त्यांचंही कौतुक व्हायला हवं, कारण 4 दिवस आपण पाहतोय सातत्याने याच मैदानावरती तुम्हाला मग प्रज्वलजी खडकबांध, तदनंतर केदारजी कांबरी, स्वप्नील भगत, चिराग भगत यांना तुम्ही पाहता. नेहमीच त्यांची कामगिरी या मैदानावरती भरपूर चांगली राहिली आहे, आणि स्वतः मॅनेजर आहेत आमचे प्रज्वलजी खडकबांध या मैदानाचे, त्यामुळे प्रश्नच नाही आहे. गणेशजी बेरे यांच्याकडून शुभेच्छा आले टीम जय भोजेश्वर साई. फुलटॉस होता, इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल चालला मिड विकेटला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल इथे जोडली जाईल. हेच तर क्रिकेट आहे. मागील बॉल भरपूर चांगला होता, त्या चेंडूवरती इथे मात्र षटकार ठोकला, परंतु फुलटॉस बॉलवरती समाचार घेऊ शकला नाहीये अरबाज बी, आणि तुम्ही पाहता आता सिंगलच्या साथीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गणेशजी राजाराम बेरे यांच्याकडून शुभेच्छा येतात खरं तर टीम जय भोजेश्वर साई या संघाला. गणेशजी राजाराम बेरे खरं तर संदेश बोपे यांचे ते जवळचे मित्र आहेत, त्यांनाही विनंती आपण या. षटक क्रमांक 5 आणि अंतिम घेऊन गोलंदाजी मार्कवरती प्रतीक येतोय, अर्थातच पत्तू. हा गोलंदाज आता तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एरियावरती अरबाज. 42 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या या बॅचमध्ये. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. चला थोडंसं वेळ जास्त जातोय टीम साई, विनंती आहे. गोलंदाज सज्ज होतोय.
इथे फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचलेत, त्यांच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार, चौकार. नाही आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आपण पाहतो इथे चौकार वसूल केलाय. धावफलक पुन्हा आता पुढे सरकत असताना इथे धावा मिळतील तब्बल 2 आणि 2 धाव्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचलाय 48 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. चेंडू आतापर्यंत फेकून झाले जवळ जवळ 3 चेंडूचा खेळ संपन्न या मॅच मध्ये. गोलंदाज पत्तू इथे देखील झटकट खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाते. सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आतापर्यंत धावा 49 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पत्तू टू गो. शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत या मॅच मध्ये. फुलटॉस होता. इथे फटका चांगला आहे. धाबा चांगला मिळतील का पाहा लागेल. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा एक पडायचा प्रयत्न होतोय. दरम्यान 2 धावा भरपूर बेगर एक पडायचा प्रयत्न जरूर होता परंतु केपी सरांनी आता घेतलाय पुन्हा एकदा DRS. UT फरंदच बाद. खर तर प्रथमेश परब यांचंही कौतुक व्हायला हवं कारण ज्यांनी आपण पाहिलं हे क्षणचित्र टिपले आणि परफेक्ट तरी दूध का दूधवर पाणी का पाणी दाखवलं. त्यामुळे प्रथमेश परब तुमचंही नावाचं कौतुक व्हायला हवं. कॅमेरामॅन प्रीतम मस्कर यांचंही कौतुक व्हायला हवं. त्याचबरोबर सूरज धुळे यांचंही कौतुक व्हायला हवं. शेवटचा बॉल 1 टू गो. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक पाठमोरा भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवट गोड केलाय बेमॅन बॅट्समन अरमान आणि त्याच्या बॅटमधून आलाय चौकार आणि याच चौकाराच्या साथीने धाव फलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता परत धावा 54 धावा. 54 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या.
54 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दिमागदार पद्धतीने या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. सर्वांचं सकाळच्या सत्रामध्ये आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. एका बाजूला भाईजान 11 कुळगाव वर्सेस जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव. दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा आणि आजचा गुरुवारचा दिवस अर्थातच साईबाबांचा दिवस अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज राजाधिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आज साईबाबांना वंदन करून या मॅचला आपण सुरुवात करतोय. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तन्वीर पहिले षटक हाताळत असताना 54 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये आपण पाहिल्या आणि आता उत्तरार्धाला सुरुवात झाली आहे. 55 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानावरती सलामीची जोडी आहे. हो यावेळेस आपण पाहतोय स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. वॉट अ शॉट. गॅप मधून बॉल ढकलण्याचा प्रयत्न आहे. गॅप शोधली आहे. बॉल चाललाय दन दन करत सीमारेषेच्या बाहेर. पहिला संघर्षाचा संघर्षमय चौकार.
पहिला चौकार आलाय, पहिला चेंडू डॉट आल्यानंतर लाईन ओळखली आहे मी म्हणेन फलंदाजाने. आमचे तेजस तरे हे सुद्धा माचा आनंद घेतात. एक जबरदस्त संगीतकार आहेत. आपल्या आवाजाने सातत्याने आपण पाहिलं तर बदलापूर असेल, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, टिटवाळा परिसरामध्ये आपल्या नावाची छाप त्याने सोडलेली आहे आणि आज आपल्या संघाला कुठेतरी पाठिंबा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मग आमचे चाचू असतील ते सुद्धा मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणखीन एक चौकार आलाय, सलग लागोपाठचा येणारा हा दुसरा चौकार. नंतर दोन सलग चौकार आलेत. या दिशेने आपण पाहिलं तर वारा आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु जर या एंड बॅटिंग केली ना तर कुठेतरी वाऱ्याशी संवाद होतोय. हे आपण मागच्या इनिंगमध्ये पाहिलेलं आहे. कदाचित दोन फलंदाजांना आपण या दिशेने आऊट होताना पाहिलं टीम भाईजान 11 कुळगाव संघाच्या, कारण तिथे चेंडू पूर्णपणे पॉज झाला, थांबला. परंतु या दिशेने जेव्हा स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल ना, वाऱ्याशी वार्तालाप करत वाऱ्याशी संवाद होत असताना बॉल बरेच बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहिलेत. राऊंड विकेट. हो, ड्राईव्ह करत असताना मिडॉनला क्षेत्ररक्षक सज्ज, तिथे थोडंसं बंबल पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत असताना जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई. आज गुरुवारचा वार आहे आणि साई हा गाव पहिल्यांदाच पहिल्या मॅचमध्ये खेळतोय. अगदी आपण पाहिलं तर आज कुठेतरी त्या संघाला बेनिफिट होऊ शकतो. मैदानावरती आपण पाहिलं तर 55 धावा चेस करायचे. याच अनुषंगाने आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक अरबाज पुढे सरसावलेत. एकच धाव मिळेल. सिंगलपेक्षा काही नाही आहे. जेव्हा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळेल ना, तेव्हा सिंगल डबलपेक्षा जास्त धावा तुम्हाला मिळू शकणार नाही आहेत. आणि आता अद्यापर्यंत आम्हाला रितेश भोपी सांगतायत की 12 धावा, 12 रन्स. चांगला स्टार्ट यावेळेस साई संघाचा सुद्धा आपण पाहतोय. 4 ते 5 वर्ष मागे आपण पाहिलं तर जय भोजेश्वर क्रिकेट संघात साई गावाने एक दर्जेदार स्पर्धा आयोजित केली. साई गावाच्या मैदानावरती जय भोजेश्वर चषक या नावानं ती स्पर्धा मी पाहिलेली आहे. म्हणजे याही संघामध्ये आपण जर पाहिलं तर दर्जेदार यशस्वी आयोजक सुद्धा आहेत आणि आज पहिला सामना खेळण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिले संपन्न होत आहे. शेवट गोड केला गोलंदाज तन्वीरने. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 12 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. बारा धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला स्टार्ट मिळालाय. 55 धावसंख्येचं लक्ष असणं या मॅचमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण प्रत्येक संघाला विनंती आहे की केवळ 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायची आहेत आणि जर त्यापेक्षा जास्त अधिकचा वेळ तुम्ही खर्च करत असाल तर एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. लक्षात असू द्या. भाईजान 11 कुळगाव संघ, निसार भाई शेख यांनी पुरस्कृत केलेला भाईजान 11 हा संघ आपण पाहतो नेहमी संघाचे पाठीराखे म्हणून संघाच्या पाठीशी उभे असतात. महाराष्ट्र पोलीस या सेवेमध्ये ते कार्यरत आहेत. अगदी आपण पाहिलं तर उत्तम दर्जाचे संगीतकार गीतकार सुद्धा आहेत. भाईजान यांना तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेगला मात्र सध्या क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या एंडकडून गोलंदाज सज्ज होतात. कुठेतरी प्रत्येक फलंदाजाला त्याचा बेनिफिट या एंडकडून मिळू शकतो. गोलंदाज यश. फुलटॉस बॉल. मी मगाशीच सांगितलंय, या एंडकडून जर तुम्ही बॅटिंग करत असाल तर वाऱ्याशी संवाद होत असताना वाऱ्याशी वार्तालाप करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा प्रचंड वापर करत असताना बॉल सीमा पार, आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार. प्रत्येक संघाला त्याचा बेनिफिट मिळू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट आता आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धाबा आलेले आहेत. षटकाराने धाबा संख्या धावफलकावरती 18 धाबा, 18 रन्स. चांगली बॅटिंग होती. स्वागत केलंय गोलंदाज आपण पाहतो यावेळेस यश. हो, आडव्या बॅटने पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना बॉल चला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. तिथे मिळेल सिंगल धाव. ऑन द स्टंप पैकी पाहायला मिळेल. यशला सुद्धा कमबॅक करणं माहिती आहे,
पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला असेल तरी मात्र लगेचच त्यांनी अगदी आपण पाहतोय या ठिकाणी नियंत्रित गोलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता आणि त्याला आडव्या बॅटने खेळून काढला. एक सिंगल आली. मुख्य पंचाच्या भूमिकेत दत्ता कडव सर तुम्ही पाहतायत. स्क्वेअर लेगचे पंच केपी कुणाल पेनकर. यावेळेस आणखीन एक व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका आपण पाहतोय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक धमाका पाहायला मिळेल. पण पाहिलं तर 2 षटकार पाहायला मिळालेत या इनिंगमध्ये. चांगली बॅटिंग. हेमंत आणि हर्षल एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करतात. पहिला षटकार आपण पाहिला तर हेमंतच्या बॅटमधून आला. तदनंतर घेतलेली सिंगल आणि आता हर्षल सुद्धा या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात करतोय. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव हे सुद्धा काही खेळाडू याच क्रीडानगरीमध्ये सराव करत असतात. संदेश फुपी असेल त्याच्या साथीने अनेक खेळाडू. बॉलर्स बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफला बॉल चालला आणि एक सिंगल ॲड होईल धाव फलकावरती आहे. केदार कांबरी यांना तुम्ही पाहत आहात. दर्जेदार यशस्वी आयोजक म्हणून याही सर्व आयोजकांची नोंद होईल. केदार कांबरी, प्रज्वल खडकबान, स्वप्नील भगत आणि चिराग भगत असे आपली हे 4 रत्न आहेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक जज करतात. स्कोर ऑफ द विकेट. इथे झेल ड्रॉप. मिस्टेक होतीये आणि या झेल सातत्याने आपण पाहतो काही वेळेस नेहमी जेव्हा या खेळाडूने झेल सोडलेला आहे तेव्हा तेव्हा कुळगाव संघाला पराभवाला सामोरे जावं लागलेलं आहे. परंतु इथून आता मात्र कमबॅक करावं लागणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. संधी आहे. त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागणार आहे. या दरम्यान आमचे पलक 11 मात्रेपाडा संघाचे पुरस्कर्ते बाळूशेठ बोराडे आमचे जवळचे मित्र. जय जिजाऊ बाळूशेठ आपणास. जय शिवराय. 27 धावा 27. समोर खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय गॅप मधून. जणू काही मॅप लावला होता. बॅटिंग करत असताना बॉल चालला बाइंड टू बाउंड. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 4 4. दिवस आहे. अगदी आमच्या ऑफिशियल टीमला फ्रूट्सची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. दुपारच्या जेवणाची व्यवस्था असते. संध्याकाळी टी ब्रेक. या सर्व काही गोष्टीची काळजी आमचे आयोजक केदार कांबरी सुद्धा घेत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा 31 आणि आता येणारे 18 बॉल विजयासाठी तब्बल 24 धावांची गरज आहे. 18 बॉल 24 ची गरज. साई गाव संघाला आज गुरुवारचा बेनिफिट मिळू शकतो असंच म्हणावं लागेल कारण बॅटिंग सध्याच्या घडीला चांगली आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुमची चांगली असेल ना तेजस तरे तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय. 18 बॉल आता 24 ची गरज. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. आज आमची सुद्धा प्रकृती थोडीशी ठीक नसल्या कारणाने आज पुनश्च एकदा तुम्हाला सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आमच्या वाटेला आलेला हा 4था दिवस या स्पर्धेचा आणि उद्या देखील शेवटचा दिवस. ओ आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेचून मारलाय. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्लाइट स्ट्रोक. अंपायर सिग्नल. बिग हिट षटकार.
इरादे रोज बनते, इरादे रोज बनते, रोज बिगड़ते हैं. शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आज साईबाबांचं संगीत या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आहे. डीजे भाऊजींच्या माध्यमातून आपण पाहतो ऑन साईडला बॉल थोडासा पॉज झालाय. या बाजूला आपण पाहतो वाऱ्याच्या विरुद्ध खेळताना कुठेतरी तुम्हाला अडथळा पार करावा लागणार आहे. दरम्यान आपण पाहिलं तर रितेश आम्हाला सांगतात सिंगल इथे एकवटली गेली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डमध्ये एकंदरीत 38 धावा आहेत. 38 55 धावसंख्येचं लक्ष्य. ओव्हर द विकेट स्मिचिट फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला आलेला दर्जेदार सनसनीत चौकार. जेव्हा बदलापूर नगरीमध्ये येतोय तेव्हा आदरणीय बाळूशेठ बोराडे हे नाव सर्वांच्या लक्षात राहील. पल्लक 11 मात्रेपाडा. टीमची टोटल अद्यापर्यंत 42 धावा आहेत. ओ पुढे सरसावलेत. क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केलेत आणि आता आपण पाहतोय त्रिफलला चीत होत असताना पहिला धक्का लागलाय. 42 या धावसंख्येमध्ये फलंदाज बाद. पण पाहिल्यानंतर राहुल सरांनी मला सांगितलं की कुळगावचा भावेश पवार जेव्हा रनआउट झाला ना तिथून धावसंख्येला कुठेतरी खिंडार पडला आणि तिथून मात्र धावसंख्या कमी पाहायला मिळाली. अगदी आपण पाहतो जेव्हा ते मैदानामध्ये असतात तेव्हा धावा जरूर बनत असतात कुळगाव टीम संघासाठी, परंतु आज दुर्दैवारित्या ते बाद झालेले आहेत. 13 बॉल 13ची गरज. बॉलर रन इक्वेशन नेहमी आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये रनआउटच्या स्वरूपात जास्तीत जास्त वेळा बाद होताना भाईजनांना पाहिलेलं आहे. डॉट बॉल आलाय आणि षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा संपलेला आहे. अभि भोपी मैदानामध्ये जात आहेत. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि आता 12 चेंडूमध्ये हवे आहेत जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई गावला 13 धावांची गरज. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टाटा बाय बाय करत असताना आणखीन एक ठोकलाय साई ब्रँडेड षटकार. केल्या ताबडतोब इनिंग
सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 बॉल 13ची गरज असताना आता विजयासाठी 7 धावांची गरज अवघ्या. हो लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल. वाईट बॉल अबे फ्रॉम बॉडी हा चेंडू होता. एस इट इज वाईट बॉल. आंध्रे रसेल ऑफ मुलंगड अल्पेश म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. हो यावेळेस कवसला खेळाचा प्रयत्न होता. फलंदाज झालाय बाद आणि झेल बादच्या रूपाने लागणारा हा दुसरा धक्का टीम जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई टीमला. फलंदाज बाद. राजाराम भेरे वा क्या बात आहे. पारितोषिकांची लयलूट. सकाळच्या सत्रामध्ये गणेश भेरे यांचं ATM चालू झालेलं आहे. 2000 रुपयाची नोट आता जरी बंद झाली असेल परंतु 500च्या 4 नोटा त्यांना द्याव्या लागतील जर षटकार मारून हा सामना संपवला तर. ओ यावेळेस फुलटॉस होता. संधी होती परंतु ती गमावली आहे. आणि आता अविनाश भोपी चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. सराव हा नेहमी माणसाला परिपक्व बनवत असतो आणि आता अगदी आपण पाहिलं तर कुठेही सराव नसल्या कारणास्तव कारण ते सुद्धा एक सरकारी कर्मचारी आहेत. महाराष्ट्र विद्युत राज्य 20 कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. अविनाश भोपी. येणारे 9 बॉल आणि 6ची गरज. राऊंड विकेटने तन्वीर तयार समोरच्या एंडकडून. हो पुन्हा एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. संदेश भोपीला स्ट्राईक हवी आहे हे सांगतायत. ते सिंगल जर कन्वर्ट करून दिली तर कुठेतरी संदेश भोपी स्ट्राईक एंडला येईल. आणि आता मात्र पुनश्च एकदा धाबे दणाणलेत ते जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईचे. मॅचमध्ये कमबॅक करते टीम भाईजान 11 कुळगाव. चेंडू शिल्लक असेल उर्वरित येणारे 8 आणि विजयासाठी 6ची गरज. शेवटचे अंतिम 2 बॉल निर्णायक असू शकतील या मॅचमध्ये. बॉल चालला गॅप मधून गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत या मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग अल्सो. सिंगल डबलला प्राधान्य जरी दिलं तरी संदेशला माहिती आहे की हा सामना आम्ही जिंकू शकतो सहजतेने परंतु आता तसा प्रयत्न चालू आहे. 2 चेंडू डॉट आल्यानंतर आता मात्र 2 धावा इथे एकवटण्यात आलेल्या आहेत. विजयासाठी 4 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहतो 50 धावा 51 धावा धावफलकावरती लावण्यात आलेले आहेत. 55चं टार्गेट आहे. 7 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 4ची गरज आहे. जर शेवटचा डॉट बॉल आला तर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाऊ शकतो. आता गोलंदाज तन्वीरला इथे या ठिकाणी कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतात. भाईजान 11 संघाला सुद्धा कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. या क्रीडांगणाचा इतिहास आपण जर पाहिला तर 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा डिफेंड झालेली आहे. हा इतिहास आहे स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलाचा. मग या षटकामध्ये जर हा शेवटचा डॉट आला तर अंतिम षटकामध्ये 4 धावांची गरज राहील. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. शेवटचे 6 बॉल 4 धावांची गरज. सामना पुन्हा एकदा बदललेला पाहायला मिळतोय आणि आता बॅलन्स आहे. ना सामना कुळगाव संघाच्या बाजूनं ना सामना साई संघाच्या बाजूनं. जाताना क्रिकेटमध्ये प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका कारण हिम्मत नाही तर किंमत नाही
आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही या क्रिकेट स्पर्धेमध्ये. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 4ची गरज. संदेश भोपीने जर सामना षटकार मारून जिंकवला तर गणेश राजाराम भेरे मैत्री ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 6 बॉल 4ची गरज. कुणाल पेनकर सर सुद्धा मागे पाहत आहेत. पारितोषिक इतकं प्रचंड वेगाने वाढते तरी कसं. 6 बॉल कारण मॅच अतितटीचे कुणाल सर. सामना अतिशय तुल्य बॉल आहे. 6 बॉल 4ची गरज. ती क्षमता आहे टीम भाईजान 11 कुलगाव संघाकडे कमबॅक करण्याची आणि ती क्षमता दाखवली गोलंदाज तन्वीरने. राऊंड विकेट. ओ पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय सॉफ्ट हँडने बॅक क्लिपला खाली ठेवत असताना एक सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल संदेशला बे स्ट्राईक. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. हो एसीडीज OUT फलंदाज बाद झालाय. रन आउटच्या स्वरूपात परतावा लागेल अविनाश भोपीला आणि आता पुनश्च एकदा हृदयाचे ठोके वाढलेत. येणारे 5 बॉल शिल्लक. विजयासाठी 3ची गरज. शेवटच्या डेट ओव्हरमध्ये त्याला गोलंदाजी देण्यात आलेली आहे. जर डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज असेल, जर हा सामना त्याने वाचवला, या 4 धावा त्याने वाचवल्या तर अरमान भाई शेख यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक याही गोलंदाजाला देण्यात येईल. म्हणजे फटाक्यांची माळ ही दोन्ही बाजूने पेटवली जाते. एका बाजूला जय भोजेश्वर साई तर दुसऱ्या बाजूला भाईजान 11 कुलगाव. राऊंड विकेटने सज्ज सलमान. संदेशसाठी हा बॉल. वॉट अ शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. And is well, then all is well. सामना जिंकलाय या चौकाराने टीम जय भोजेश्वर साई. मळाला जर एक टप्पा घेतला नसता तर गणेश राजाराम भेरे यांना आपल्या विदाउट पासवर्ड ATM मध्ये जावं लागलं असं. तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांना द्यायला लागलं असं. परंतु या ठिकाणी या चौकाराने मॅच संपन्न झालेली आहे आणि जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई गावाने मात्र पहिला दणदणीत विजय संपादित केलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक टीम भाईजान 11 कुलगाव या संघाचं सुद्धा कौतुक. धावा थोड्याशा कमी पडल्या. इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी होती. कदाचित 60+ धावा असत्या तर ही मॅच बनवू शकली असती. हार्ड लक निसार भाई शेख अँड ऑल टीम. आमचे जुबेर भाई हे सुद्धा मॅच आनंद घेतात. लेजंड प्लेयर आहेत. कदाचित त्यांनी संघामधून निवृत्ती घेतलेली आहे आणि आता कुठेतरी जाणीव होईल या संघाला की पुनश्च एकदा जुबेर भाईने कमबॅक करावं. मॅच जिंकलेली आहे जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. श्रीधरजी भोपी, तेजसजी तरे यांचे मनपूर्वक अभिनंदन आपण करू आणि आता लगेचच देऊया या मॅचची मॅन ऑफ द मॅच